म्हणजे समांतर रेषा, याच्यामध्ये सराव संच 2.2 आणि त्याच्यामध्ये शेवटचा क्वेश्चन पाहणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे. रेषा AB व रेषा CD या रेषांना, रेषा AB आणि रेषा CD या रेषांना रेषा EF ही अनुक्रमे P आणि Q या बिंदूमध्ये छेदते. किरण PR आणि किरण SQ हे समांतर किरण असून, हे दोन किरण समांतर असून BPQ आणि PQC यांचे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा AB आणि CD समांतर आहेत. बघा प्रश्न कळण्यासाठी मी तुम्हाला रफ मध्ये एकदा डायग्राम काढून दाखवतो की नेमकं आपल्याला प्रश्न काय विचारलाय आणि आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे. आपल्याला सांगितले A आणि B ह्या दोन रेषा आहेत. ही AB रेषा आहे, ही CD रेषा आहे. AB आणि CD ह्या दोन रेषा आहेत आणि त्यांना EF ही एक छेदिका आहे. EF ही एक छेदिका आहे. जर EF ही छेदिका असेल आणि तुम्हाला काय सांगितले की EF ही छेदिका AB ला P बिंदू मध्ये आणि CD ला Q बिंदू मध्ये छेदते. बघा AB ला P मध्ये, CD ला Q मध्ये छेदते. किरण PR हा BPQ चा दुभाजक आहे. किरण PR हा काय आहे, या कोनाचा, इथल्या कोनाचा म्हणजे BPQ चा दुभाजक आहे. आणखीन किरण SQ हा PQC चा दुभाजक आहे. ठीक आहे. हा प्रश्न आहे, आकृती आहे. जर प्रश्न आणि आकृती जर समजली तर उत्तर सोपं असते. ठीक आहे. तर उत्तर काय आहे आपण बघूया. बघा आपण पहिला असं समजूया की आपल्याला जे दोन कोन सांगितलेले आहेत म्हणजे BPQ याचे दुभाजक दिलेले आहेत आणि PQC याचा दुभाजक केले. तर आपण BPQ हे 2x म्हणू. कोन BPQ बरोबर 2x व कोन PQC बरोबर 2y मानू. आता हे 2x आणि 2y का मानले? x आणि y ऐवजी दुसरं कुठलेही अक्षर घेतलं तर चालतंय, पण 2 आणि 2 हेच का मानलेलं आहे? बघा अनेकदा सांगतो, BPQ आणि PQC हे आपल्याला कोण दुभाजक, यांचे कोण दुभाजक दिलेले आहे. आपण 2 का मानलेलं आहे? कारण आपल्याला ह्याचे दुभाजक वापरायचे आणि आपल्याला सांगितले याचे दुभाजक आहेत. हे जे किरण आहे ते दुभाजक आहे. म्हणून जर x मानलं असतं तर ते अर्ध झालं असतं दुभाजकामध्ये. दुभाजक दिलेले आहेत ना, मग आपल्याला काय झालं असतं ते x चं पण आपल्याला हाफ करावं लागलं असतं. म्हणून आपण काय केलेलं आहे की 2 मानलेलं आहे, म्हणजे त्याचे निम्म म्हणजे 1 होऊ शकते. त्यामुळे BPQ बरोबर 2x आणि PQC बरोबर 2y आहे. आता आपल्याला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपण फक्त काय करणार आहे बघा. कोन BPQ चा किरण PR दुभाजक आहे. हा काय आहे? दुभाजक आहे. ठीक आहे. हे नावं चुकली नसली पाहिजे, त्यामुळे मला व्यवस्थित चेक करावं लागणार असते. BPQ चा किरण PR हा दुभाजक आहे. मग दुभाजक असेल तर कोनाचे दोन समान भाग होणार आहेत. म्हणजेच BPR हा एक पहिला भाग होईल. कोन BPR हा एक पहिला भाग आणि दुसरा त्याचा समान भाग RPQ किंवा QPR असे लिहिलं तरी चालेल आहे, पण आता मी RPQ हे जे दोन कोन झाले बघा समान, कारण हा कोन दुभाजक आहे म्हणून हे दोन कोन समान झाले. म्हणजे ह्या BPQ काय होता? 2x होता, म्हणजे समान भाग म्हणजे हे x. म्हणून जर ह्याचा दुभाजक असेल तर BPR आणि RPQ हे समान x झाले. सेम तसंच बघा कोन PQC चा QS हा दुभाजक आहे.
किरण QS दुभाजक आहे आणि तो जर दुभाजक असेल, QS दुभाजक असेल तर तिथं सुद्धा समान दोन भाग होणार आहेत. म्हणून कोणते दोन समान भाग होणार आहेत बघा. पहिला आहे PQS समान, PQS समान. दुसरा त्याचा भाग असणार आहे SQC बरोबर. हे काय होणार आहे, हे y आहे, त्यामुळे इथे सुद्धा ते काय होणार आहे, y होणार आहे. बघा कोण कसं तयार केलं तुम्ही. एवढाच भाग बघा. BPQ असं होतं, BPQ असं होतं, त्याचे हे समान दोन भाग झाले, BPR आणि RPQ. सेम आता या बाजूचं बघा, PQC. हा जो PQC कोण होता त्याचे याच्यामुळे दोन समान भाग झाले. हे जे दोन समान भाग आहेत ते PQS म्हणजे PQS आणि SQC असे दोन समान भाग झालेले आहेत. आणि ते आपण पहिला तुम्हाला आता कळलं असेल हे दोन x का मानलेले ते, म्हणून ते आता हे x हे x हे y झालेलं आहे. ठीक आहे. तर मग आता तर बघा आपल्याला पुढे काय दिलेलं आहे, तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलंय किरण PR आणि SQ हे समांतर आहेत. किरण PR समांतर किरण QS. हे जर दोन किरण समांतर असतील, बघा कोणत्याही दोन रेषा किरण समांतर असतील तर तीन प्रकारचे कोन तयार होतात. संगत कोन, अंतरकोन आणि विक्रम कोन. आता सध्या इथे कुठला कोन तयार होईल, इथे आपल्याला लगेच दिसते Z आकारामध्ये विक्रम कोन तयार होईल. म्हणजे म्हणून हे जर दोन रेषा समांतर असतील, याचं कारण काय आहे, दिले आहे. हे काय आहे, दिले आहे. या जर दोन रेषा समांतर असतील तर यांच्यामध्ये तयार झालेले विक्रम कोन एकरूप समान मापाचे असणार. ओके, म्हणजे कोन RPQ एकरूप कोन PQS आणि ह्याचं कारण विक्रम कोन. ह्याचं कारण काय असणार आहे, विक्रम कोन. हे दोन कोन कसले कोन असणार आहे, विक्रम कोन. आणि जर हे दोन विक्रम कोन एकरूप असतील तर समान असणार आहेत. म्हणून RPQ समान PQS. पण आता बघा आपण इथं काय म्हटलंय, PQS y आहे आणि RPQ म्हणजे हे x आहे. म्हणजे आता इथं x आणि y समान झाले. इथं काय झालं, x आणि y समान झाले. म्हणजे x आणि y जर समान असतील, x आणि y समान झाले, त्याला जर आपण 2 ने गुणलं, त्याला जर आपण 2 ने गुणले, इथे काय येणार मग 2x बरोबर 2y. याचं कारण काय असणार आहे, 2 ने गुणून. आपण काय केलेलं आहे, 2 ने गुणलेलं आहे. काय थोडंसं खाली गेलेलं आहे त्याला. 2x बरोबर 2y, याला आपण 2 ने गुणलेलं आहे म्हणजे x आणि y होतं. 2 ने गुणल्यानंतर 2x झालं. मग 2x म्हणजे काय आहे, PQ. म्हणून जर x आणि y समान असेल आणि 2 ने गुणल्यावर 2x आणि 2y समान असेल, याचा अर्थ BPQ समान असणार आहे कोन PQC ला. कारण हे 2x आणि 2y आले, x आणि y समान आहे, त्याला 2 पट केलं. हे 2 x आणि y होते, याची पट 2 केली, 2 ने गुणलं म्हणजे ते काय झालं, BPQ आणि PQC समान झालं. मग समान आहेत म्हणजे ते सुद्धा एक रूप आहेत आणि कसले कोण आहेत, विक्रम कोन. म्हणून BPQ एकरूप कोन PQC आणि ह्याचं कारण आहे विक्रम कोन. ह्याचं कारण काय, विक्रम कोन. हे विक्रम कोन आहे म्हणून ते एकरूप झाले. मग हे जर विक्रम कोन एकरूप असतील, म्हणून
विक्रम कोण तयार झाला, इतर कसे दोन रेषा समांतर होत्या, तसे कोण कुठले बी पी क्यू आणि पी क्यू सी, म्हणजे हे दोन मुख्य कोण एकरूप झाले आणि विक्रम कोण असेल तर एबी आणि सीडी दोन रेषा समांतर असणार. म्हणून रेषा एबी समांतर रेषा सीडी, एबी आणि सीडी काय झाल्या, समांतर रेषा झाल्या. म्हणून कुठल्या कसोटीनुसार, विक्रम कोण कसोटीनुसार, विक्रम कोण कसोटी. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्यवस्थित गणित सोडवा. तुम्हाला एक सिंपल गणित सोडवून दाखवलं तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी. प्रश्न 6वा होता, पुन्हा एकदा व्यवस्थित सगळ्यांनी बघा. काही नाही, आपल्याला फक्त दोन रेषा समांतर ते सिद्ध करायचं होतं. सोपं गणित आहे, तुम्ही पुन्हा एकदा सोडवून बघा.